तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लगेचच पुढे जात आहोत वर्गीकरण शब्दसंग्रह क्लासिफिकेशन वर्ड्सकडे। या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी गटात न बसणारं पद ओळखायचं आहे। फाइंड द ऑड टर्म। चालणे, धावणे, बसणे आणि इकडे रांगणे। चालणे, धावणे, बसणे आणि रांगणे। चालण्यामध्ये क्रिया होते, धावण्यामध्ये क्रिया होते, रांगण्यामध्ये क्रिया होते, बसण्यामध्ये कोणतीही फिजिकली मूवमेंट होत नाही। त्याच्यामुळे तिसरं वेगळं। आई, माय, माता, पिता। किती सोपं आहे। आई, माय, माता हे सगळे आईला समानार्थी शब्द आणि पिता हा वेगळा। बघा पुन्हा पुढे। पोहणे, चालणे, उडणे, बसणे। या ठिकाणी पण ह्या क्रिया आहेत, तर ही बसणे या ठिकाणी क्रिया होत नाही। या ठिकाणी काहींचं म्हणणं असेल की उडणे पण चालेल, बसणे। उडणे आपले मानवाच्या क्रिया होतात, ह्या उडणे ही क्रिया मानवाची होत नाही, तर या ठिकाणी आपण हे दोघी उत्तरं गृहीत धरू शकतो, उडणे किंवा बसणे। ओके, बघा पुढचं। मार्च, जुलै, मे, ऑगस्ट। आता मार्च पण 31 दिवसांचा आहे, जुलै पण 31 दिवसांचा आहे, मे पण 31 दिवसांचा आहे आणि ऑगस्ट हा पण 31 दिवसांचा येतो। इथे लक्षामध्ये पण आपण जर लागोपाठ जर म्हटलं तर या ठिकाणी बघा, मार्च नंतर एप्रिल येतो, मार्च नंतर एप्रिल येतो, एप्रिल नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट। एका पाठोपाठ एक हे या ठिकाणी महिने दाखवलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना 24वा, या ठिकाणी पण आपण दोन मतांतरे घेऊ शकतो, कारण मार्च आणि मे दोघंही उन्हाळी महिने म्हणू शकतो, जुलै आणि ऑगस्ट दोघंही पावसाळी महिने म्हणू शकतो, त्यामुळे याचं उत्तरही व्यक्तिपरत्वे वेगळं येऊ शकतं। आम्ही आमच्या वर्गामध्ये याचं उत्तर ऑगस्ट काढलेलं आहे, की तो शेवटचा महिना आहे तिघांच्या यादीमधला, या अनुषंगाने। बघा आता 25। कोकरू, शिंगरू, हरिण आणि वासरू। वासरू पिल्लू आहे, शिंगरू पिल्लू आहे, कोकरू पिल्लू आहे, पण हरिण हे मात्र वेगळं येईल, कारण हरिणाच्या पिल्लाला आपण पाडस म्हणतो। बघा पुढचं 26। संघ, गट, घोळका, कळप। संघ खेळाडूंचा, गट खेळाडूंचा, घोळका मुलांचा, कळप मात्र वन्य प्राण्यांचा असतो, त्यामुळे कळप हे वेगळं काढलेलं आहे। बघा कावळा, कोंबडा, कोकिळा आणि चिमणी। कावळा उंच उडतो, कोकिळा उंच उडते, चिमणी उंच उडते, कोंबड्याला मात्र जास्त उंच उडता येत नाही। गुडगा, खांदा, कोपरा आणि तळहात। खांदा हाताचा अवयव, कोपरा हाताचा अवयव, तळहात हाताचा अवयव, गुडघा मात्र पायाच्या अवयवाशी संबंधित, त्यामुळे गुडघा वेगळा येईल। येथे, कोठे, लांब, तेथे। येथे, कोठे, तेथे हे जर आपण तिघं बघितले तर हे संबंधी सर्वनाम आहेत। लांब हे मात्र या ठिकाणी विशेषण आहे, त्यामुळे लांब हे आपण या ठिकाणी घेऊया वेगळं पद। आता बघा पुढलं। घुबड, चिमणी, कावळा आणि गरुड। मग या ठिकाणी घुबड, चिमणी, कावळा, गरुड। चिमणी, कावळा, गरुड हे उंच उडतात, घुबड मात्र उलटं लटकलेलं असतं, त्यामुळे आपण घुबडला या गटातून वेगळं काढू।